ज्ञानेश्वरी आज एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी अध्याय 5 आणि आपण आता 24 आणि 25 श्लोक आपला सुरू आहे. भगवंताने युद्धभूमीमध्ये जो अर्जुनाला ज्ञान सांगितला आणि तो ज्ञान खूप गुह्य होता. गुह्य ज्ञानासाठी आपल्याला गुह्य गोष्टींचा आपल्याला ओळख करून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वरी सगळं गुह्यच सांगतो, पण आपण गुह्य ज्ञानासाठी आपण पहिल्यांदा काय करतो तर डोळे उघडून आपण जो काय भक्ती करतो, डोळे उघडून आपल्याला सगुण भक्ती होईल, पण निर्गुणाकडे जाण्यासाठी आपल्याला तिसरा डोळा उघडला पाहिजे. आणि तिसरा डोळा उघडणं बरं का, तिसरा डोळा ह्या डोळ्याने जे काय लिहिलंय की जे डोळ्याने दिसतं यद दृष्टम तद नष्टम, दिले काय, यद दृष्टम तद नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. म्हणजे दिसत नाही ते काय आहे, मग त्यासाठी आपल्याला तिसरा डोळा उघडला पाहिजे. तर तिसरा डोळा उघडण्याची जी प्रक्रिया आहे ती श्री गुरूंकडे आहे. आणि म्हणून नामदेव रायाला भगवंतांनी कुठे पाठवला कुठे पाठवला? हा, आता लक्षात आलं तुमच्या. बघा त्यांनी काय सांगितलं की प्रत्यक्ष भगवंत नामदेवाच्या कीर्तनामध्ये जेवत होता, कीर्तनामध्ये नाचत होता, हातातून जेवत होता, पण तरी पण त्याला विसोबा क्षेत्राकडे पाठवला. तसं आपण जोपर्यंत गुरुला शरण जात नाही आणि ध्यान करत नाही, ध्यानातून आपला तिसरा डोळा उघडतो. आणि तिसरा डोळा म्हणजे आपलं काय आहे, ज्ञान स्वरूप अवस्था आहे ही. बाकी हे ज्ञान आहे, हे ज्ञान नाही असं ते वाटतं नाही, पण आत्मज्ञान नाही. इथं तेच सांगतात की बघा इथं काय सांगतात, योंत सुखवंतरा रामस तथांतर ज्योतिरेवय स्वयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. म्हणजे काय सांगतात, योंत सुखवंतरा रामस, जो माणूस, जो साधक आपल्या अंतःकरणामध्ये रममान झाला, अंतःकरणामध्ये रममान झाल्यानंतर त्याला सुख मिळतो. आणि स्वयोगी ब्रह्मनिर्वाणम योंत सुखवंतरा रामस तथांतर ज्योतिरेवचे रेवय. म्हणजे जो आपल्या आत्मसुखामध्ये रममान झाला की आपल्या स्वतःची आत्मज्योत काय करतो, तो प्रज्वलित करतो. सगळे साधूचे लक्षण सांगितलं तिथे. बघा जे ज्ञान काही तुम्हाला समजायचं नाही किंवा जे काही थोडंफार कठीण असेल, पण ते जरा तुम्ही समजून घ्या. जरासं कठीण आहे, मला समजतं तुम्हाला हे जड पडतं, पण सांगायला लागेल, कारण जे ज्ञानवारायला गेले ते सांगायला लागेल मला. काय सांगतात ते की योंत सुखवंतरा रामस तथांतर ज्योतिरेवय, म्हणजे जो आपली स्वतःची आत्मज्योत पेटवून आपल्या स्वतःच्या सुखामध्ये रममान होतो. स्वयोगी ब्रह्मनिर्वाणम, असा योगी, असा माणूस अंतकाली ब्रह्मनिर्वाणम म्हणजे निर्वाणाच्या काली ब्रह्मभूतोऽधिगच्छति, त्या ब्रह्मसुखाला सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होतो. इथं सरळ सरळ लिहिले. आणि हे किती वर्षापूर्वी ज्ञान दिले? 5200 वर्षापूर्वी भगवंताने रणांगणामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो ज्ञान आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा असेल म्हणून जा गुरुशी शरण, चुके तुमचे जन्ममरणाचा फेरा कधी चुकेल आपल्याला, पण तसा गुरु न्यायला पाहिजे. नामाची प्रक्रिया शिकवणारा गुरु न्यायला पाहिजे. आणि नामातूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञान होणार आहे. ज्याच्याकडे नाम नाही, भक्तीचं काम नाही सांगितलं. इथं बघा सगळं तेच सांगितलं आहे. पुढचं श्लोक काय सांगतो, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम रसयस क्षीणकल्पशा. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम म्हणजे जर आपल्याला ब्रह्माचं ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला नामाच्या माध्यमातून रसयस क्षीणकल्पशा, संपूर्ण तुमच्या पापाचा नाश होईल. पण गुरुला शरण गेला तर, नाम जपला तर संपूर्ण पापाचा नाश होईल. चिन्हे येतात मानस म्हणजे काय, आपण दोन समजतो, मी वेगळा आणि ब्रह्म वेगळा, असा जो ज्ञान आहे तो तुमचा नष्ट होईल. छिन्न द्वैधा
यथात मानस, म्हणजे तुम्हाला तुमच्या आत्मसाक्षात्कार झाला तर तुमचे 2 भाव निघून जातील. इथं सरळ लिहिलं की नाही? मग आता संस्कृतमध्ये लिहिलं आहे. खरं संस्कृतमधला अर्थच खरा आहे, पण नंतर बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये आपल्या मताने त्या लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये बदल केला. ज्ञानेश्वरीतले एकही शब्द बदल होऊ शकत नाही. जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये कोणीच बदल करू शकत नाही, कोणीच बदल करू शकत नाही याच्यामध्ये. आणि छिन्न द्वैधा यथात मानस सर्व भूत हेते रतः, आणि सर्व काय करतात, जो प्रत्येक भूतामध्ये आपल्याला बघतो, म्हणजे स्वतःला बघतो, स्वतः राम बघतो, प्रत्येक जीवामध्ये जो राम बघतो. आता आपली ओळी कुठपर्यंत आलेली आहे तर 141. तू संत स्तवनी रतसी तरी कथेसी से न करीसी की निराळे बोल देखसे सनाग्र. तू सागोदरांची स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची आठवण सुद्धा राहत नाही. कोण सांगतो? ज्ञानोबांना आपले गुरु. कोण गुरु? निवृत्तीनाथ सांगतो, अरे बघ तू एकदा बोलायला लागला की ज्ञानोबाला तुला बोलायचं भान राहत नाही. इथं तेच लिहिलंय, तू साधूजनांची स्तुती करू लागलास तुला कथेची आठवण सुद्धा राहत नाही व तू निर्गुण ब्रह्माचे रसाला वर्णन करण्याकडे लक्ष देतोस. संपूर्ण ब्रह्मज्ञान निर्गुण काय? निर्गुण तत्वाला जाणणं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. सगुणाला काय जाणण्यासाठी काही गरज नाही. मंदिरात आला, पूजा केली, तीर्थाला गेला, नदीत आंघोळ केली, सर्व प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळेल. पण निर्गुणाला जाणण्यासाठी तुम्हाला भगवंताकडे जावं, म्हणजे कोणाकडे जावं लागेल? श्रीगुरूंकडे जावं लागेल. म्हणून रामदास म्हणलेले जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान. सगळ्या सगुणाला काय केलं त्याने? खोडीत काढून टाकलं. जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळे अज्ञान सर्व काही. संत रामदासाने लिहिले, आपण म्हणत होतो जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळे अज्ञान सर्व काही. मग आता मला सांगा, खोडून टाकलं की नाही? मग निर्गुण तत्व काय? निर्गुण तत्व आपणच निर्गुण आहोत. आपल्याकडे कुठलेच गुण नसले तर आपण निर्गुण आहोत. आपल्याकडे रजोगुण आहे, तमोगुण आहे आणि सत्वगुण आहे. हे तिन्ही गुण ज्यावेळेला बाद होतील ध्यानाच्या माध्यमातून, ध्यानात बसले की सगळं जाणार तुमचा. अहो एका क्षणामध्ये सगळं पापांचा नायनाट होतो, तर गुण कुठल्या कुठे राहणार आहेत? गुण कुठल्या कुठे पळून जातील माहीत पडणार नाही. पण निर्गुण तत्वाला आपण ओळखण्यासाठी आपण निर्गुण व्हायला पाहिजे. आपल्याला गुण नाचवतात सगळे. सत्वगुण पण नाचवतो, रजगुण पण नाचवतो आणि तमोगुण पण नाचवतो. भागवतामध्ये कालच्या वाचण्यात आलं माझ्या की नरक कशाला म्हणतात? नरक म्हणजे ते नरकाचं कुंडने सांगितलं नाथरायांनी. त्यांनी काय सांगितलंय की नरक म्हणजे जो माणूस तामसी आहार खातो, तामसी वृत्तीने वागतो आणि जो मादक पेय पितो, तिथंच नरक सांगितले. ज्याने तामसी आहार घेतला तिथंच नरक सांगितलं. कारण भगवंत आपल्या आतमध्ये आणि आपण त्याला काय करतो? तामसी आहार भरवतो. सगुण निर्गुण एक गोविंद लिहिले की नाही? म्हणजे देह पण ब्रह्म आहे, देहाला चालवणारा पण परब्रह्मच आहे. ब्रह्माचं सगळाच ब्रह्म आहे, पण आपल्याला त्याची ओळख होत नाही. का? तर स्त्री गुरूंना शरण आपण जात नाही. म्हणून गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला त्याचं ज्ञान होणार. मग गुरु पण तसा असला पाहिजे ना. जगामध्ये भरपूर गुरु पडल्यात, पण आत्मज्ञान सांगणारा कोणीच भेटत नाही आपल्याला. आत्मज्ञान सांगणारा भेटला पाहिजे. आपल्याला ज्ञान नाही म्हणजे केवढं मोठं आपल्याकडे बघा. आपण केवढं अभागी आहोत की आपल्या प्रत्येक माणसाला आपल्याच आत्म्याचं ज्ञान नाही. आपल्याच आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून तर पुढे काय सांगतात बघा, साधूजनी स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची सुद्धा आठवण राहत नाही, तर तू निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन करण्याकडे लक्ष देतोस. संपूर्ण ज्ञानोबांनी निर्गुण तत्वाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मला सांगा, ज्या वेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुनाला त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी अनुग्रह दिला नव्हता आणि भगवंत एकदम त्याच्यावर काय झाला, त्याच्यावर भगवंत एकदम फिदा झाला बरोबर अर्जुनावर आणि फटाफट त्याला सांगायला लागला आणि सांगता सांगता त्या याच्या भावनेच्या भरात गेला आणि त्याने भगवंताने अर्जुनाला
विश्वरूप दाखवायला सुरुवात केल्यानंतर अर्जुन घाबरला. तरी बापरे, एवढं मोठं देवाचं रूप. घाबरल्यानंतर भगवंताला वाटलं, त्याला कळलं असेल. नंतर म्हणजे काय आपल्याला काहीच नाही याच्याकडे, काय म्हणजे ह्याच्या चेहऱ्यावर छटा पण उमटत नाही. मग तेव्हा भगवंत त्याला, अरे बापरे, आपण याला अनुग्रह दिला नाही. तशी आपली परिस्थिती आहे. जोपर्यंत अनुग्रह देत नाही तेव्हा आम्ही काय बोलतो हे आपल्याला कळणार नाही. आणि मग नंतर भगवंतांनी ज्यावेळेला अनुग्रह दिला त्यावेळेला एकदम घाबरला अर्जुन. विश्वरूप दर्शन म्हणजे एका जॉईंटमध्ये हजारो त्याला ब्रह्मांड दिसायला लागले. एका जॉईंटमध्ये, म्हणजे एका आपल्या ह्याच्यामध्ये जॉईंटमध्ये एका रोमावर त्याला असे ब्रह्मांड दिसायला लागले. एवढं त्याचा विश्वरूप दर्शन, त्याचा प्रकाश पडला भगवंताच्या त्या मूर्तीवर, चतुर्भुज मूर्तीवर. पण नंतर घाबरला देवा हे बंद कर, मला नाही बघायचं, मला बंद कर, मग तुम्हाला नाही बघायचं. म्हणजे घाबरल्यानंतर मग अनुग्रह दिल्यानंतर तो शांत झालेला आहे. तसा जोपर्यंत अनुग्रह आपल्याला मिळत नाही, आपण प्रबोध घेत नाही, त्याचं चिंतन करत नाही, तिसरा डोळा उघडत नाही, तोपर्यंत हे ज्ञान समजायला कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, कारण जे खरं आहे ते आम्हाला मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, जे खरं आहे. मग नंतर काय झालं तर भगवंताने ते रूप दाखवलं. पण त्याच्यानंतर भगवंताला सांगतो अर्जुन, देवा ते मला तुझं सगुण रूपच आवडतं. भगवंताने त्याला 2-4 नंतर काय केलं आहे, अरे गावंड्या, तुला अक्कल आहे का, असं भगवंत याच्यामध्ये विश्वरूप दर्शनमध्ये म्हटलंय त्याला. गावंड्या, असं गावंड्या म्हटलंय त्याला. तर तशी प्रत्येक साधकाची अवस्था आहे. साधकाने जर भक्ती व्यवस्थित केली आणि ती भक्ती जर त्याच्या आतमध्ये प्रकट झाली आणि जर त्याला आत्मसाक्षात्कार झाला तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. पण साक्षात्कार महत्त्वाचा आहे, आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा आहे. परी तो रसाती यशो मुकुळी, मग ग्रंथार्थ दिपू उचळी करी, साधू हृदय रावळी मंगलमुखा. परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थ रूपी दीप उधळून साधुदानांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा प्रकाश पाड. कोणी सांगितलंय? श्री गुरुने ज्ञानवराला सांगितलंय, त्याचा साधूंची स्तुती पूर्ण कर आणि काय कर तर गीतार्थ रूपी दीप उधळून. हिचं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. म्हणजे साधकाच्या अंतःकरणामध्ये नामाविषयी, भक्तीविषयी, वैराग्याविषयी भाव प्रकट होईल असं काहीतरी बोल सांगितलंय. भगवंतांनी काय सांगितलं की साधकाच्या मनामध्ये तो ही आत्मज्योत कशी प्रज्वलित होईल आणि त्यांना आत्मज्ञान कसं होईल, ते आत्मसाक्षात्काराकडे कसे जातील हे ज्ञान सांग. आणि याला काय म्हणतात? भावार्थ दीपिका. म्हणून संपूर्ण हिचं नाव, खरं नाव काय? ज्ञानेश्वरी नसून हिचं नाव काय? भावार्थ दीपिका. म्हणजे भाव पूर्णपणे याच्यामध्ये भरलेला आहे, नामाचा भाव याच्यामध्ये भरलेला आहे, भक्तीचा भाव याच्यामध्ये भरलेला आहे. आणि तो एकदा का तुमच्या अंतःकरणामध्ये तयार झाला तर संपूर्ण ज्ञानेश्वरी तुम्हाला करावं लागेल. भाव, जिथं भाव तिथं देव दिले की नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, दिले की नाही. गुरुविना अनुभव. मग हेच तर लिहिलं ज्ञानवराने. ज्ञानवराने जो आपला आता आपण हरिपाठ बोललो, हा हरिपाठ काय आहे तर हे सूत्र आहे, भक्ती मार्गाचं सूत्र आहे. हरिपाठ हे सूत्र आहे. म्हणून हरिपाठ काय घेतात सुरुवातीला तर सूत्र आहे, सूत्रबद्ध आहे की भगवंतापर्यंत जाण्यासाठी. जसं गणिताचं सूत्र कसं आहे, सूत्र हातात आलं की गणित लगेच सूत्र कसा, तसं हरिपाठ हे सूत्र आहे. आणि तो सूत्र कळला तुम्हाला तर ही गणित आपोआप सुटतील तुम्हाला. आणि म्हणून काय हे नामाचं सूत्र आहे, संपूर्ण नामाचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. ऐसे श्रीगुरूचा वाईला निवृत्त दासाशी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलीला त्याची ऐका. याप्रमाणे निवृत्त दासाला गुरुचा इशारा मिळाल्यावर मग ते म्हणाले कृष्ण काय बोलले तेच ऐका. इशारा दिला ना बघ, कोणी? गुरुने इशारा दिला निवृत्तीनाथाने. आणि मग ज्ञानवरा सांगतात की आता गुरु काय सांगतात त्याच्याकडे आपण जाऊया. आता मी संतांचा बराच उल्लेख केला, संत कसे असतात, काय असतात, हे सगळं मी सांगितलं. अर्जुन आनंद सुखाचे डोळे एक सरा तरुची घेतला तेही, मग स्थिरावणे तेची झाले. अर्जुना, आत्मसुखाच्या डोळ्यात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे
ते तेथे स्थिर होऊन आत्मस्वरूपात झाले. ज्यांनी आत्मसुखाच्या डोहामध्ये उडी घेतलेली आहे. बघा, पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करायला ऐसा कोण? पोहता यायला पाहिजे. एखाद्या माणसाला पोहता येत नसेल आणि त्याने पाण्यात उडी मारली तर काय होईल सांगा तुम्ही? काय होईल? तो घसंगले खाईल ना, मग त्याला दुसरं कोणतरी काढायला लागेल ना. पाण्यामध्ये आपल्याला पोहता येत नसेल आणि आपण पाण्यामध्ये गेलो तर काय होईल? तसं भक्ती मार्गामध्ये आपल्याला पोहता येत नसेल तर आपल्याला ज्ञान होईल का? मग जसं तिथे पोहायला शिकायला पाहिजे तसं इथे पण पोहता यायला पाहिजे तुम्हाला. आता तिथे पाण्यामध्ये पोहायला शिकायचा, इथे आपल्याला आत्मतत्वामध्ये पोहता यायला पाहिजे. आत्मतत्व सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने माझा व्यापलेली की नाही. मग आतला हरी बाहेरचा हरी, या दोन्ही हरीमध्ये आपल्याला पोहता यायला पाहिजे. म्हणून पोहणे शिकला तोच तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. याचे अनुमान करायला असं पाहून इथे अनुमान करता येईल का? अनुमानातून आपलं ज्ञान मिळेल का? तुम्ही पाण्यात आयुष्यात उतरलेच नाही तर पोहता येईल का? पोहता येणार नाही. तशी परिस्थिती सगळ्यांची. ज्याने अनुभव घेतला नाही त्यांची हीच परिस्थिती आहे. पाण्यात उतरा म्हणजे त्या नामामध्ये उतरा. नाम हे चैतन्य आहे आणि ते सगळीकडे भरलेलं आहे. तुमच्या आत पण ते बाहेर पण ते. पण आपण तिथे पोहायला जात नाही ना, आपण उतरत नाही ना तिथे. आम्ही काही लोकांना, बरं काही साधकांना आम्ही अनुग्रह दिलेला आहे, पण ते करत नाही अभ्यास. अभ्यास केला तरच माणूस पुढे जाईल. याला गे अर्जुना तू अभ्यासी मज मिळे. मला सांगा, त्या रणांगणामध्ये युद्ध चालू होता आणि अर्जुनाला सांगतो भगवंत, याला गे अर्जुना तू अभ्यासी मज. म्हणजे काय? अभ्यास करूनच तुम्हाला भगवंताला प्राप्त. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे आपल्या आत्मतत्वाशी, आपल्या आत्मदेवाशी एकरूप होणं. यंत सुखून तरा रामस तथांतर ज्योती देवती. म्हणजे ते आत्मज्योत पेटून आपण त्या सुखामध्ये रममान होणं, हाच अभ्यास आहे. बघा ना, इथे स्पष्ट लिहिलंय. 5200 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आणि आपण गीतेचं ज्ञान भरपूर शिकतो, पण हे काय लिहिले बघा ना, हे काय लिहिले याच्यामध्ये? तसा अर्थ आहे का त्याच्यामध्ये? काही लोक बघा, काही लोक श्रवणाला जातात, ज्ञानेश्वरीच्या श्रवणाला जातात, दासबोधाच्या, पण त्याच्यामध्ये तसा अर्थ नाही आहे. अर्थ गुह्य आहे आणि तो गुह्य अर्थ लोकांना माहीत नाही. आणि काही ज्याने जे मोठे मोठे मठाधिपती आहेत त्यांना पण हे अर्थ माहीत नाही. मग ते लोकांना वाटतं हे सांगतात ते खरं आहे, विश्वास ठेवला त्यांनी. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा, नामावर विश्वास ठेवा. नाम हाच काय आहे? तर नाम हाच परब्रह्म आहे. अर्जुना आत्मसुखाच्या डोळ्यात ज्याने एकदम तळाशीत बुडी घेतली, म्हणजे एकदम आतमध्ये गेला. मी काय सांगतो तुम्हाला की प्रत्येकाला पोहता यायला पाहिजे. पोहता येणं म्हणजे काय? प्रत्यक्ष पाण्यामध्ये नाही, तर पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे खरंच पाणी द्वैतामध्ये, पण भक्ती मार्गामध्ये पाणी म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वामध्ये आत्मपथाच्या रस्त्यावर आपल्याला चालता यायला पाहिजे. आणि ते चालण्यासाठी नाम पाहिजे आपल्याला. अथवा आत्मप्रकाश चोखे जो आपण पैकी विश्व देखे. आत्मप्रकाशामध्ये आपणच आपल्या विश्वामध्ये म्हणजे आत्मतत्वामध्ये रममान होणं, तो देहीची परब्रह्म सुखे मानेल. किंवा आत्म्याच्या निर्मल प्रकाशाने जो आपल्याच ठिकाणी विश्व पाहतो. म्हणजे आत्मतत्वाच्या निर्मल प्रकाशामध्ये आपल्यामध्येच विश्व बघतो माणूस. दिलं नाही, विश्वाची माझी घर ऐशी मती जायची स्थिर किंबहुना आचार आपणच झाला. ज्ञानावर लिहिले मागच्या अध्यायामध्ये, हे विश्वची माझे घर. मग तो आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर त्या साधकाला वाटतं की सर्व विश्वची माझे घर, सगळ्या विश्वामध्ये मीच व्यापून आहे. आणि आपण काय करतो? हे घराचे माझे विश्व. आपण घरालाच विश्व केलं आहे, घराच्या बाहेर निघतच नाही आपण. हे विश्वची माझी घरं अशी मती जायची स्थिर. म्हणजे अशी मती म्हणजे अशी बुद्धी ज्याची स्थिर झाली, व्यापक झाली, सगळीकडे परमात्मा बघायला लागला. जरी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे परमात्मा बघायला लागला. त्याच्यासाठी लिहिले काय? किंवा आत्म्याच्या निर्मल प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो, आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये सुख बघतो.
आत्मसुखाच्या गोडिया, आत्मसुख पाहतो. तो देहामध्ये असली परब्रह्म झाला बघा. देहामध्ये असतानाच तो परब्रह्म होतो. परब्रह्म हे तत्व आहे आणि ते जिवंतपणे आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला ते मिळवून घ्यायचं असतं. मेल्यानंतर नाही, मेल्यापाठी मोक्ष म्हणते ते केवळ मूर्ख सांगितलंय. मेल्यापाठी मोक्ष कोणाला मिळत नाही. जिवंतपणे मध्ये असतानाच आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. जिवंतपणामध्ये असतानाच आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. मेल्यापाठी मोक्ष म्हणते ते केवळ मूर्ख सांगितले. मग भगवंत सांगतो अर्जुना, जिवंतपणेमध्ये असतानाच माणसाला मोक्ष मिळाला पाहिजे. आणि जिवंतपणेमध्ये असताना मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला साधना करायला पाहिजे. साधन म्हणजे भक्तीची युक्ती आहे. युक्तीने आपल्याला ते ध्यान धरलं पाहिजे. बरेचसे लोक युक्ती कोणी वापरत नाही आणि युक्ती सांगत पण नाही. आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्याच ठिकाणी विश्व पाहतो, आपल्या अंतःकरणामध्ये संपूर्ण विश्व समावलेलं आहे. दिलं की नाही, पिंडी ते ब्रह्मांडी. मग एवढा शब्द सोपा आहे. जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये, पण आपल्याला पिंडातलाच माहीत न पडला तर ब्रह्मांडातला कधी नाही आपल्याला. म्हणून पिंडामध्ये तर आधी शोध घ्यायला पाहिजे. मग पिंडामध्ये शोध घेण्यासाठी आपल्याला तिसरा डोळा आहे. पुढे दिले आता तुम्हाला, येत पुढं आत्मसंयम योग 6वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण भगवंताला प्राप्त कसं करायचं हे 6व्या अध्यायामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. पण त्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. आणि ती प्रक्रिया गुरुला शरण दिल्याशिवाय मिळत नाही. तो देहामध्ये असून परब्रह्म झाला असे खुशाल मानिता येईल. भगवंत सांगतो अर्जुनाला, तो देहामध्ये असतानाच परब्रह्म झाला असं तुला समजायला हरकत नाही. जे सातोकार्य परम ना ते अक्षरा निस्सीम, जे गाडीचे निष्काम अधिकारी आहे. जे खरोखर अतिउत्तम अविनाशी अमर्याद असे ब्रह्मसुख त्याचे निरीक्षण पुरुषच अधिकारी आहेत. म्हणजे इथं काय सांगतात बघा, ज्ञानोबा सांगतात की आणि ह्या सुखाचे अधिकारी कोण आहे, तर ज्याच्याकडे कुठलीच इच्छा नाही राहिली, निरीच्छा, कुठलीच इच्छा राहिली नाही. प्रत्येक माणूस कामनेची भक्ती करतो का, कामनेची भक्ती इच्छेची धनसंपत्ती तयाच्या चित्ती बोध कैसा. ज्ञानोबा सांगतात कामनेची भक्ती, सगळीकडे कामनेचीच भक्ती आहे. देव मला हे दे, देव मला ते दे. माणूस भिकाऱ्याचा का मागतो देवाकडे, पण त्यालाही ज्ञान प्राप्त होत नाही सांगितलंय. इथं लिहिलं की नाही, जे सातोकार्य परम ना तरी अक्षर निस्सीम, जे गावीचे निष्काम अधिकारी. बघा अधिकार कोणाला आहे, निरीच्छ, ज्याच्याकडे कुठलीच इच्छा राहिली नाही. मला सांगा, जर भगवंतच आपला प्राप्त झाला तर आपली इच्छा राहील का, इच्छा राहील का आपली. एक माणूस असतो, माणूस तो असा वाटेने चाललेला असतो. चालता चालता त्याला आमराई दिसते. आमराई दिसल्यानंतर एक तिथला एक आंबा पडतो समोर पिकलेला. हा बोलतो अरे आंबा मस्त, जाऊन घेतो. घेतल्यानंतर खातो. खाल्ल्यानंतर खूप गोड आहे. मनात विचार करतो, इच्छा वाढली त्याची. अरे बोलतो हे आंबा आपल्याला 1 डझन मिळालं तर बरं होईल, आपल्या बायका मुलांना द्यायला. नंतर विचार करतो आंब्याचं झाडच मिळालं तर बरं होईल, आपल्या दाराशी लावू. म्हणजे इच्छा वाढतच गेली त्याची. तशी माणसाची इच्छा वाढत जातो. झाड मिळालं तर बरं होईल. नंतर विचार करतो अरे आपली आंबराई मिळाली तर आपल्याला आंबे झाले. अरे आंबराई काय मागतो, आंबा काय मागतो. त्या आंबराईच्या मालकाला माग ना, सगळं तुला मिळेल. आपण मालकालाच मागत नाही देवा. मालकाला मागा, सगळं तुम्हाला मिळेल. आपण मालकालाच मागत नाही. मालक आपल्या हातात आला सगळं आहे की नाही. भगवंत आपल्या हातात आला तर सगळं मिळेल आपल्याला. आपण भगवंताला मागतच नाही, भगवंताकडून मागतो. भगवंत नको, देव न लगे, देव न लगे. साठवण्याचे रुपले जागे, सगळा कचरा भरलाय हो संसाराचा. कोण कोणाला सांगणार तिथे देव घ्या, कोणी देव घ्या. तुकोबारा ओळखतात की नाही, देव घ्या, कोणी देव घ्या. देव न लगे, देव न लगे. नको बाबा, देव नको. देवाला कोणी मागत नाही. देवाकडून काहीतरी पाहिजे. आणि इथं आपली गफलत झालेली आहे. देवाला मागून बघा, तुम्हाला सगळं सुख मिळेल. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. तुकोबारा कशाला सांगतात ते, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. सगळे अलंकार, ज्ञानाचे अलंकार घाला. ज्ञानाचा अलंकार तुमच्यामध्ये आला ना, तर सुखाला तुम्ही सीमाच नाही उरणार. ते सुख तुम्हाला वाचन सांगता येणार नाही, एवढं सुख आहे. पण त्या सुखाकडे कोणीच नाही जात. नुसता देवाकडून हे माग, ते माग.
देवाच्या दारात गेल्यावर देवाला भीती वाटतं, अरे बाबा मोठी लिस्ट घेऊन आला. ही परिस्थिती प्रत्येकाची. म्हणून तर काय असं निरीच्छा, ज्याच्याकडे कुठलीच इच्छा राहिली नाही त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. जे खरोखर उत्तम अविनाशी आणि अमर्याद असे परब्रह्मसुख आहे, ते परब्रह्मसुख असे उत्तम आहे, अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. त्या सुखाचा नाश कधी होत नाही. अमर्याद म्हणजे व्यापक आहे ते. म्हणून जाणीचे परमात्मा निर्गुण तयाचीच म्हणजे ज्ञान. परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. तो येत नाही, जात नाही, तो आज आहे, तो जन्माला येत नाही, तो निर्मल आहे, निश्चल आहे. आणि तसं आपल्याला तुकामध्ये अंगी व्हावे, ते आपण तसं व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकामध्ये अंगी व्हावे ते आपण त्या परब्रह्म स्वरूपाचा अंगीकार करायला पाहिजे. आपण देवाकडूनच मागत बसलोय, आपण देवरूप होत नाही. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा पिटले, जे निश्चिम संशया पिकले निरंतर. आता इथे शेवटच्या ओळीमध्ये काय सांगतात आहे का? ते सुख महर्षी करताच राखून ठेवले आहे. भगवंत सांगतो अर्जुनाला, जे महर्षी आले, ऋषीमुनी आले, राज ऋषी आले, त्यांच्याकरता ते सुख आहे सांगितले. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. तुम्ही साधक आहात, तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल तर पहिला साधक व्हा. साधक झालो तरच आपल्याला ज्ञान मिळेल. आणि आपल्याकडे साधक अवस्था नसेल, सगळं ज्ञान साधकासाठीच आहे, सर्वसामान्य माणसासाठी नाही आहे. पण आम्ही काय करतो, सर्वसामान्य माणसाने या बसा घ्या काहीतरी करा, आज ना उद्या तुमची ट्यूब पेटेल, फोकस पडेल तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये. काय की श्रवण करता करता तुम्हाला त्याची गोडी लागेल. आणि एकदा का गोडी लागली मग अंतःकरणामध्ये प्रकाश पडतो. गोडी कशी लागेल? श्रवणाच्या माध्यमातून. हे जे आहे ना, अंतरी गेली अमृत बाह्य काय लखलखीत, म्हणजे आतमध्ये तुमच्या अमृत गेला. हे अमृत आहे, ज्ञानामृत आहे. ज्ञानामृत गोडी वैष्णवा साधनी, योगिया साधनी जीवनकला. ज्ञानामृत गोडी हे अमृत आहे. हे कानामध्ये जायला पाहिजे तुमच्या. बाहेरचं ज्ञान आपल्याला भरपूर लोक सांगणार आहेत, पण गुह्य ज्ञान सांगणारा एकही माणूस नाही. आणि गुह्य ज्ञान नसेल तर मग कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अभिहित केले. आपलं आयुष्य निघून जाईल. आणि शेवटच्या वेळेला आपल्याला रे बापरू महाराज सांगत होते गादीवरनं, ते बरोबर आहे, पण वेळ गेलेली असेल, मग त्यावेळेला फायदा होणार नाही. म्हणून करा काय ते आता करा. आली या घडी, आत्ताच लगेच ताजा ताबडतोब. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही हे ज्ञान घेतलं नामाचं, तर नामाच्या प्रकाशातून नामजप यज्ञ आहे. पुढे पुढे आहे, तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. यज्ञ म्हणजे कशाला, यज्ञ कशाला म्हणतात? अंतःकरणामध्येच यज्ञ आहे, बाहेर यज्ञ शोधायचं नाही. आणि तो कशा प्रक्रिया, ते कशा करायच्या त्या पण तुम्हाला मी सांगणार सावाध्यामध्ये. पुढे पुढे मजा वाटेल, पण तुम्ही ऐकायला व्यवस्थित रोजच्या रोज या. ते सुख महर्षींकरताच राखून ठेवले, विरक्तांच्या वाटणीस आले आणि ते निसंदेह जीवांकरताच निरंतर टिकले आहे. तर काय सांगतात की विरक्तांच्या वाटणीस आले, ज्याच्याकडे विरक्ती आली, जे निरीच्छ राहिले, त्यांच्यासाठीच हे सुख सांगितले. म्हणून विरक्ती वाचून या ज्ञानात तगणेच नाही. जोपर्यंत आपल्याकडे विरक्ती नाही, विवेक नाही, तोपर्यंत हे ज्ञान कोणालाच करणार नाही. विरक्ती वाचून काही या ज्ञानात तगणेच राहील. तर प्रत्येकाला विरक्ती यायला पाहिजे, वैराग्य यायला पाहिजे आणि त्यागाची भूमिका असली पाहिजे. त्याग करता यायला पाहिजे. त्याग म्हणजे काय? विशेषचा त्याग. बाकी बघा, संसारामध्ये सगळं आहे, प्रत्येक माणूस संसारामध्ये सुखीच आहे, पण विरक्ती नाही ना. आणि विरक्ती वाचून काही ज्ञानाचं तज्ञच नाही. आता ही विरक्ती जी आहे, ती विरक्ती येण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल. ध्यान करून करून आपली इंद्रिय शीतल करावं लागतील, आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल. आपलं अंतःकरण जोपर्यंत बरी नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्या आतमध्ये जात नाही. म्हणून अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखीत, बाह्य काया लखलखीत होतो. पण अंतरी आपल्या अमृत जाण्यासाठी आपलं अंतःकरण कसं व्हायला पाहिजे? तर शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बनते. शुद्ध बीज आहे, नाम हे शुद्ध बीज आहे. आणि ते शुद्ध बीज तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलं की आपल्याला फळे रसाळ बनते. रसाळ फळं लागतात, गोमटी फळं लागतात आणि चांगले विचार माणसाकडे येतात.
झालेली सेवा आपले दादाई माता यांच्या दादाई माता देवीचे चरणी श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, नंदा बाबा, नाना बाबा, दिवेकर बाबा यांच्या चरणी